कसले भारी दगड आहे बघा, हा पूर्ण काळे शार्प आहे. हे नजारे मला सेम मनालीला बघायला भेटतील. अरे नाही, हे गड्डे गड्डे नजारे खराब करतायत. तर ही नदी बघा, कडक ना एक. वाव, द ब्युटिफुल लोकेशन. निळं. तर कचरा असं कुठेही टाकायला अवॉइड करा. तर कुंडी दिसते तर कुंडीत टाका. जर आले हा गुगल मॅप बघा कुठून घेऊन चालला आम्हाला. तर गुड मॉर्निंग पोट्टासून खानदेशी मुलगा स्वागत करतो एक नवीन ब्लॉग मध्ये. तर मंडळी आता आपण इथून निघायला सुरुवात करतोय. हे बघा आवरण वगैरे चालू आहे. इथं सॉक्स वगैरे घालणं चालू आहे काम. सर राहिले आपले. तर आता इथून आपण यानाला चाललो. यानावरून कुठे रे अजून? यानावरून गोकर्ण करायचा प्लॅन आहे आणि सनसेट मे बी मिस होईल पण ट्राय करूयात लवकर पोहोचायचं. चला बघू आता, ट्राय करू. ऑफ रोड तर खूप आहे. मिनिमम अराउंड याना केव्सला 1 ते 1.5 तास लागतील आपल्याला. हां, देन तिथून पुढे मग सनसेट कॅप्चर होणं शक्य नाहीये. दॅट्स इट. मग करू ट्राय आपल्या वेना जेवढं होते तेवढं करायचं. चला काय नाही. चला सुनील, चला लवकर. मित्रांनो आपण निघालोय. आता आपण मस्त परत जंगलातून सफारी करणार आहे. आता आपल्या कोबऱ्याला जंगलातून पळवणार आहे. आपला कोबरा कधीची वाट बघतोय जंगलाची. तर आलाय सुनील बिनील सगळे आलाय. सचिन आला का? सचिन हो माय गॉड. पर फायनली आपण जंगलात एंटर झालो आहे. कसं आहे जंगल? कोबऱ्याला जंगल आवडतं लई. खूप छान रस्ता आहे. आता असा रस्ता पाहिजे बस, बाकी काय नाही पाहिजे. एकदम सामसूम. बाकी सगळे पुढे गेलेत, मी एकटा मागे. मी जरा ह्या इंस्टाचा शॉट घेत होतो 360, त्यामुळं खड्डा खड्डा. ओहो खड्डे. ए भाई कसले भारी दगड आहे बघा, हा पूर्ण काळे शार्प एकदम. आणि नदीमध्ये थोडं थोडंच पाणी आहे आणि ब्रिजवर काही नाही. अरे गड्डा गड्डा गड्डा. हा मनोज दरांगे पाटील साहेब आहे. बेकर बेकर बेकर. ओ माय गॉड, ये तो कुछ अलग अलग ही है, अजब गजब ही है. आपल्या गाडी आपल्या कोबऱ्याला पेट्रोल कमी आहे. आग ग. तर इथं आता आपण पेट्रोल भरलंय, टाकी फुल झाली आहे. चल सचिन पटापट. बॉयज कम ऑन बॉयज, चलो चले. हा हा तर मंडळी हे गाव माहित नाही कोणतं आहे, बट इकडच्या साईडला तलाव मस्त आहे. या गावाला नदी आहे, नदीत तलाव आहे, तलावात कमळाचे फुलं आहे आणि फुलामध्ये मधमाशा आहे. हैदराबाद बँगलोर एक रोडला, हा रोड इकडे गेल्यावर मागे गेल्यावर बँगलोरच्या एक्सप्रेसवेला टच होतो आणि सरळ गेल्यावर हैदराबाद आहे. पणजी इथून 200 किलोमीटर आहे. पणजी म्हणजे गोवा, माहितीच आहे सर तुम्हाला. ओहो, ये तो चंदन की तस्करी हो रही है रे बेटा. जस्ट किडिंग, हाँ जस्ट किडिंग ब्रो. ओके
ओहो 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 ओहो. हे असे गड्डे येतात अचानक. या गड्ड्यांमुळे आमच्या 2-3 जणांचे टॉप बॉक्स लूज झालेले. असा रस्ता पाहिजे, असा मस्त कॉर्नरिंग, मस्त मस्त कॉर्नरिंग करता येते. गॅप ठेवा रे सगळ्यांनी. इथून आता एकदम शार्प टर्न. ओहो ओ माय गॉड, व्हॉट द हेल. काय नजारा आहे. हे नजारे मला सेम मनालीला बघायला भेटतील. अरे नाही, हे गड्डे गड्डे नजारे खराब करतात. ओहो ओहो ओहो. इकडून जाऊ दे, इकडून जाऊ दे. ऑफ रोडिंग. हे बघा, वाह, असली जिंदगी की मजे तो यही है बेटा. ऑफिस में तो डेली जाते हैं अपन. दर 3 महिन्याला एक अशी रोड ट्रिप और म्हणजे प्लॅन करायची, किंवा कोणी ऑर्गनायझेशन असेल त्याच्यासोबत जायचं. बट फिरणं हे खूप चांगलं असतं. त्याच्याने खूप काय आपल्याला माहिती पण पडतं, अनुभव पण येतो आणि एन्जॉयमेंट पण होते. मजा येईल, मजा. तर मंडळी, आपण इथं एक ब्रेक मारला आहे बिकॉज ऑफ रोडिंग करून हा नट पडला आमचा परत. खूपच ऑफ रोड आहे, तगडा. तुम्ही बघितलं असाल हाल बघा कोबराचे, सगळ्या गाड्यांचे हाल बघा कसे झाले. गंद्या पटक, पूर्ण धूळ, माती, चिखल, सुक्कल, शेण, शून सगळे. हे बघा, मला हरकत नाही. रस्त्यावर निघालो तर गाडी खराब होणारच, मीन्स काहीतरी. चला तर घेतो आम्ही, पण तरी पण ती थोडे नखरे करते पोरीसारखं. थोडंफार हे तूट होणार. ठीक आहे, आपल्याला हरकत नाही. पोरींच्या नखऱ्यांपेक्षा काड्या बऱ्या. मंडळी, नट वगैरे लावला आता तिथं. आता त्याला आम्ही एक ऑप्शनच केलं आहे की कुठे पुढे जाऊन वेल्डिंग करायचं आहे. आणि राईटला व्ह्यू बघा. ओ हो, खडक. ते बघ, ते ढग, तो ढग बघा कसला भारी. सॉलिड. चलो. आणि फ्रंट व्ह्यूला आपण गोप्रो लावलाय. तर मंडळी, इथं पाऊस येतो आता म्हणून थांबलोय. हे आता सगळं गोप्रो वगैरे काढून घेतो, बिकॉज ऑफ ओलं झालं तर लफडा व्हायचा. A few moments later. तर मंडळी, इथं जरा आम्ही एक ब्रेक घेतला आणि पाऊस पण बंद झालेला. तर ही नदी बघा, कडक ना. हे झाडं किती मोठे मोठे बघा. आई शपथ, एक नंबर. ओ फॉगलाईट बंद करा सर. आणि हे लाईनअप बघा, इकडे बघा, इकडे बघा, हा व्ह्यू बघा. ओके, चलो लेट्स गो. हा व्ह्यू बघून घ्या एकदा परत. इकडून पण बघून घ्या. हे एकच झाडमध्ये सचिन थांबलेला, बाकी पुढे गेलेत. इकडची माती जरा वेगळीच आहे. ती बघा, तांबडी तांबडी जरा. आणि हा पूर्ण जंगलाचा रस्ता. हा मॅप बघा एकदा, फुल घाटासारखा वळण वगैरे. बाजूला लेफ्ट साईडला रिव्हर बी आहे, पण जरा दूर आहे ती.
इथं दुकान आहे. आता आपण आता पाणी वगैरे पिलं. हेल्मेटची स्ट्रीप उघडली यायला. वाव, द ब्युटिफुल लोकेशन. निळं हिरवं पाणी आहे. हे कोणते झाड आहे? नारळाचे. एक नंबर. वा, हे आमचे डॉक्टर एक्सपल ओढत सापसूप सापसूप सापसूप. हा, मंडळी खूप आता घाटाचा रस्ता लागला आहे. हा पूर्ण घाटाचा रस्ता आहे बा. मला घाट दाखवतो. हे घाटाचा रस्ता. मावशी का थांबवते? थांबवत नाही. थांबलेलो. पूर्ण घाट आहे. सिमेंटचा आहे का काय माहीत नाही. आणि बघू ओहो, रहा नहीं जाता. वाव, लय भारी घाट आहे बरं का. लय उतरणाचा आहे. जस्ट लुकिंग लाईक अ पॉम पॉम. हो हो, कोण तर आवाज काढणारा? दीपक कलाल यांना अवॉर्ड देण्यात आणि फुलगुच्छ देऊन घालून सत्कार आहे. एकदम राईटला येऊटन आहे. सुनील ये पुढं माझ्या. हळूहळू जा 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 जा. मी हळू घेतली. सुनील बोल ना. तंबाखू वाटत तोंडात मजबूत. बरोबर ना? बरोबर असेल तर हॉर्न वाजव. हाँ, सही पकड़े. तर इथं थांबलो होतो जरा सुसू वगैरे करायला. पूर्ण जंगल आहे. ह्या गाड्या आपल्या बरं वाटतं जरा. चला आता परत निघूया. डुम डुम डुम, चिम टका का डुम डुम. हे बघा मित्रांनो, कसलं भारी आहे. हा, एक नंबर आहे. चला, बाय बाय ब्यूटीफुल लोकेशन. मिलते हैं दोबारा. मेन गेट आहे. इथून आता गड्डेश्वर महाराज सोडाव आमचा पिछा. ओहो, बंद आहे. ओहो, पप्या बंद आहे. यायला लय टाइम लागेल आपल्याला. हो, हे बघा लोकेशन कसलं आहे. पूर्ण जंगल आहे आणि त्या जंगलात हे सगळं आम्ही आलोय. बट आमचं बॅड लक है असं काही. मेरा तो सीन ही गलत हो गया. सॉरी. ठीक आहे, आता बघू. मध्ये तर जाता येणार नाही.
पण काय आता ऑप्शन नाही आपल्याकडे. चला. सो आम्ही याना केव्हच्या इथं आलेलो आहे, बट सॅडली सगळं बंद आहे आणि बिकॉज ऑफ रेन, हेवी रेन, आणि आम्हाला काही एंट्री मिळणार नाही इथे. पण कोणीच नाही इथे. इथे फक्त बर्ड्सचा किंवा किड्यांचा वगैरे आवाज येतो आणि कोणच नाही इथे. आणि खूप मोठे मोठे झाड आहेत इथे, एकदम मस्त, जे साऊथ खास फिरण्यासाठी येतो आपण, जे की जंगल किंवा रायडिंग असं ॲज तर त्यासाठी आपण येतो. आणि ते आम्हाला इथं बघायला मिळतं आहे. आम्ही एक झाड आम्ही बाईक्स लावलेत आणि तिथं पाहिलं आम्ही झाड, तर त्याचा बुंदा जे म्हणतो रूट्स टाईप ॲज खालचा जो, ते केवढं मोठं आहे आणि त्याचं हाईट बघा किती. आणि ही एंट्री आहे जे की आम्ही जाणार नाही आता. सो इतकं राईड करून एवढं स्ट्रेस घेऊन सगळं फेल झालं आहे. बट ठीक आहे, नेक्स्ट टाईम करूयात आणि जरा लवकर यायचं ट्राय करूयात आणि गुड वेदर वगैरे किंवा कॉन्टॅक्ट असं हे करून करूयात. एक पॉईंट हा आहे, कचरा करायचा नाही. यामुळे हे बघ, हे दाखवायचं राईट. एक मिनिट. हे सगळं कचरा वगैरे गाय खाते आणि गायीच्या पोटात जातं, त्यामुळं गाईला त्रास होतो. तर कचरा असं कुठेही टाकायला अवॉइड करा. इथं कुंडी दिसते तर कुंडीत टाका, इथं जर आले तर कोणी, पण असं कुठं पण फेकू नका कचरा. सो आता आम्ही निघतो गोकर्णसाठी. थोडा वेळ ब्रेक घेऊयात, चहा वगैरे घेऊयात, बिकॉज आम्ही कंटिन्यू राईडच करतो आहे जेवल्यानंतर. सो थोडा वेळ ब्रेक घेऊयात आणि कंटिन्यू ऑन द राईड. बाय बाय. तर आम्ही आता इथून परत निघालो आहे रिटर्न, कारण की बंद होतं आणि गरमीमुळं मी जरा रायडिंग जॅकेट काढलं आहे. हा व्ह्यू चांगला वाटतोय का नाही ते नक्की सांगा तुम्ही मला. फ्रंट व्ह्यू घेतला आहे मी इथून पुढे. तर चला, सगळेजण पुढे गेलेत, आपण मागे जाऊ पुढे सापचूप. रस्ता खूप छोटा आहे. हळू. हा, परत आलो या व्ह्यू जवळ. काय इथे एक फोटो काढू. थांबा. हो, मस्त आहे. हा बघा, हा एक फोटो. किचिक दीपक, मेरा भी. दीपक भाई. A few moments later. मागे असा रस्ता होता, त्यामध्ये तर सगळं म्हणजे भूताचं टाईप होतं. खूप बेकार रस्ता आणि इतका ऑफरोड होता ना, लदाखपेक्षा एक्स्ट्रीम लेवलचा ऑफरोड होता. म्हणजे 1-1, 1.5 फुटाचे गड्डे होते डायरेक्ट. मंडळी, आपण आलोय गोकर्णामध्ये आणि इकडे जरा फॉग लाईटचा इश्यू आहे. मीन्स अलाउड म्हणजे ते चालू नाही करू देत. पण सीन असा आहे, आपल्याला दिसतच नाही आता पुढचं. सिटीमध्ये जिथं दिसतं तिथं बंद करतोय मी, आणि जिथं दिसत नाही तिथं मला चालूच करायला लागतोय. बिकॉज ऑफ माझ्या गड्ड्यात गाडी जाते. मी करून बघितलं आधी ट्राय, मी त्यामुळं मग म्हटलं जमायचं नाही. पोलीस जर भेटले त्यांना सांगाल तुम्ही लाईट चेक करा, माझ्या गाडीला लाईट किती आहे. तर मंडळी, हा जो इकडं आहे ना आपल्या लेफ्टला ब्रिज आहे, सॉरी ब्रिज बोलतोय, बीच आहे. आणि तिकडं सगळं म्हणजे समुद्र आहे. आपण समुद्राच्या किनारीच रूम बघतोय. बिकॉज ऑफ सकाळी आपल्याला मस्त चालू एक फेरी मारून येता येईल, त्यासाठी. तुम्हाला एक झलक दाखवतो. हे बघा, दिसतंय का नाही माहीत नाही. हा पूर्ण समुद्र आहे.
चलो. हा गुगल मॅप बघा कुठून घेऊन चालला आम्हाला. वा, एक नंबर रस्ता आहे. छोटा छोटा नाही चढाई. ओहो, रहा नाही जाता. मागच्या माग गायब. आपण गोकर्णाला पोचलोय आणि रूमवर आलोय. हा बघा, हा रूम आहे. काही सेम 2 रूम घेतले. हा एक बेड, सिंगल बेड. हा इथं सचिन झोपणार. हा एक डबल बेड आहे. इथे 2 जण झोपले. अजून पलीकडे अजून एक रूम आहे सेम असाच. तर हे 2 रूम घेतले आम्ही 6 जणांसाठी. तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. दांडिलीमधला आपण काही थोडं फिरलेलो लोकल आणि आता आपण गोकर्णामध्ये आलो आहे. समुद्र किनारीच आहे. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. सचिन कसं वाटलं? गाईज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. इफ यू लाईक देन ॲड टू युअर स्टोरी. सो वी विल मीट यू इन नेक्स्ट ब्लॉग. स्टे ट्यून. चला बाय बाय. बाय बाय. चलो बाय.